तर सोलापुरातील अनेक गावांमध्ये देखील पूरपरिस्थिती ही कायम आहे। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून या पूरग्रस्त गावात पाहणीही करण्यात आली आहे। मोहोळ तालुक्यातील शिंगोली, तरडगाव इथं खासदार प्रणिती शिंदे यांनी ही पाहणी केलेली आहे। सोलापूरसह राज्यभरामध्ये पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून मदत करा अशी केंद्र शासनानं महाराष्ट्रासाठी या पूरपरिस्थितीसाठी विशेष पॅकेज जाहीर करावं असं देखील त्या म्हणाल्या। तर सोलापूरमध्ये देखील पावसानं थैमान घातलेलं आहे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात जाऊन या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आहे। त्यामुळे आज सगळ्या गावांमध्ये ते पाणी शिरलंय। गावाची शेती जी आहे ती पाण्या शेकडो एकरवरची शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। खासदार प्रणिती शिंदे आपल्या सोबत आहेत। ते खरं तर तुम्ही सगळीकडे जाताय, पाहणी करताय, अतिशय विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची आहे। सरकारकडे काय मागणी असणार आहे या निमित्तानं, कारण शेतकरी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे बघतोय। आता खूप गंभीर परिस्थिती पूर्ण सोलापूर जिल्ह्यात झाली आहे आणि नदीला पाणी सोडल्यामुळे आज सगळ्या गावांमध्ये ते पाणी शिरलंय। गावांना स्थलांतर करणं ही पहिली प्रायोरिटी आहे। मी राज्य शासनाकडे मागणी करते की आमच्याकडे अजून एनडीआरएफ टीम पाठवा, कारण का बऱ्याच गावांकडून मागणी येते की आम्हाला स्थलांतर व्हायचं आहे पण आम्हाला मार्ग नाहीये, संपर्क पूर्ण तुटलाय। पण स्टेटनी, राज्य शासनाने एकच एनडीआरएफची टीम पाठवली। काल माझं कलेक्टरांशी बोलणं झालं तर पहिले प्रथम माझी ती मागणी आहे। स्थलांतरवर आता भर देणं गरजेचं आहे। त्यांना जेवण, खाण आणि चादरी पोहोचवणं हे महत्वाचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे एकदा हे झालं आणि पाणी थोडं ओसरलं की मग सरसकट सगळ्यांचे पंचनामे, ओला दुष्काळ हे जाहीर झालं पाहिजे। सरसकट सगळ्यांचे पंचनामे झाले पाहिजे। जेवढा ज्याचं नुकसान तेवढं त्याला भरपाई मिळाली पाहिजे। सगळी पिकं त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेत। ह्याच्यातून बाहेर यायला जवळजवळ 1.5 वर्ष लागणार कमीत कमी। आणि शेतकऱ्याचे एवढे प्रचंड हाल होत आहेत, पीक गेलाय, घरं गेल्यात पाणी आल्यामुळे आणि खूपच वाईट परिस्थिती झाली आहे। म्हणून राज्य शासनाकडेच नाही पण केंद्र शासनाकडे, महाराष्ट्रातून एवढा जास्त मोठ्या प्रमाणात जीएसटी जातो केंद्र शासनाला, तर केंद्र शासनाने पण महाराष्ट्राला आणि सोलापूरला जास्तीत जास्त निधी देऊन या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करून त्यांचा संसार जो बुडाला आहे तो पुन्हा एकदा उभं राहण्याची मदत करावी। आणि आता त्वरित सोलापूरला एकपेक्षा जास्त एनडीआरएफ टीम पाठवणं गरजेचं आहे, कारण का कुठे जीवहानी होऊ शकत नाही। या ठिकाणी जनावरांचा पण खूप, त्या ठिकाणी शेतकऱ्यांची जे जनावरं ठिकठिकाणी घेऊन आलेत, काही जनावरांना सोडावं लागतंय, तर असे ठिकठिकाणी खूप वाईट हाल झाले। तर मला असं वाटतं शासनाकडून थोडी अजून मदत होणं अपेक्षित आहे।